आपल्या समोर येतोय, टाळ्यांनी स्वागत करूया राहुल सक्सेना. दाटून कंठ येतो, दाटून कंठ येतो, ओठात येई गाणे, दाटून कंठ येतो, ओठात येई गाणे, जा आपुल्या घरी तू, जा लाडके सुखाने, दाटून कंठ येतो. बाण पोथी, ओठात बाण भाषा, हातात बाण पोथी, ओठात बाण भाषा, रमलो तुझ्या सवेमी, गिरवी श्री गणेशा, वळवून अक्षरानं केले तुला शहाणी, जातो सुखावुनी मी, जातो सुखावुनी मी, या गोड आठवाने, दाटून कंठ येतो, दाटून कंठ येतो. क्या बात है राहुल, बहुत अच्छा हुआ गाना. धन्यवाद. तुम मतलब उम्र में इतने छोटे हो, या अभी फिर से मैंने अपने आप को बताया कि नहीं राहुल की उम्र बहुत कम है. वाकई में तुम्हारे ऊपर जब ये समय आएगा तब क्या होगा, कितने इमोशंस और तुम्हारे चेहरे पे दिखेंगे. मैं यही सोच रही थी. इतना बढ़िया हुआ तुम्हारा गाना, बहुत अच्छे. अवधूत, काही बोलायचंय अवधूत? पंडितजी, कमाल झाली. काही शब्द नाहीत, शब्दाच्या पलीकडे नेहमी वाहवा जाते, ते सगळं शब्दाच्या पलीकडे असतं. मला असं वाटतं त्याची एकरूपता, त्याचं इतकं कंट्रोल गाणं. दुसऱ्यांदा म्हटलं त्यावेळी मी बघत होतो की पहिलं फ्ल्यूकनी आली का जागा, तर नाही खात्रीनी येते. आणि ही जी खात्री असते, ही ज्या वेळेला ह्याच्यासाठी लक्ष देण्याची गरज लागत नाही, अशा तऱ्हेची खात्री आपल्या शरीरामध्ये सहज रीतीने प्रवेश करते आणि प्रत्येक स्वरालयीवरती अधिराज्य आपलं आपण साधत जातो. ही स्थिती मी पाहत होतो. बहुत अच्छे. सलीम, मी असं खात्रीने सांगू शकतो की हे राहुलचं आत्ताच्या सारेगमपच्या प्रवासातलं सर्वोत्कृष्ट गाणं होतं. अवधूतच्या आधी आज मी असं खूप विचार केला की आपण आज किती पटकन गाणं संपल्यावर तिकडे जाऊन तुला मिठी मारूया, पण माझ्याच्याने उठवलंच नाही असं गाणं गायलं असतो. पाडगावकरांची कविता आहे की पाऊस कोसळत नाही, पण नुसतं आभाळ खूप गच्च भरून येतं, तेव्हा आभाळ कसं दिसतं, तसा मुलीच्या लग्नात बाप दिसतो. तसं गायलं. पण तुला मिठी मारायची असेल जाऊन मार ना.
वंडरफुल वंडरफुल राहुल, ऑल द बेस्ट.